हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण भाजणीची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत. इथे मी काही चकल्या तुम्हाला तोडून दाखवलेल्या आहेत. यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपली चकली ही एकदम खुसखुशीत अशी बनून तयार झालेली आहे. शिवाय आज आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट कृती करून ही चकली बनवणार आहोत. त्यामुळे आपल्या चकल्या ह्या एकदम परफेक्ट अशा बनून तयार होणार आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण चकलीसाठीची भाजणी कशी बनवायची ते पाहिलं होतं. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चकली तेलात टाकल्यानंतर विरघळू नये किंवा चकली पाडताना ती तुटू नये, याला कलर छान यावा आणि चकली वातड होऊ नये किंवा मऊ होऊ नये यासाठी काय करावे, ह्या सर्व टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ही चकलीची भाजणी आपण एकदम बारीक अशी दळून आणलेली आहे आणि मी ही चाळणीने छान अशी चाळून घेतलेली आहे. परफेक्ट चकल्या बनवण्यासाठी चकलीची भाजणी चाळणं खूप महत्त्वाचं आहे. आपण इथे कपानी सर्व साहित्य मोजून घेणार आहोत. आपण घरातली कोणतीही वाटी घेऊ शकतो. याच प्रमाणात मी सर्व साहित्य घेणार आहे. तर इथे मी 5 कप एवढी भाजणी घेतलेली आहे. 5 कप भाजणीसाठी आपल्याला अर्धा कप एवढं तेल घ्यायचं आहे. यातील 1-2 चमचा कमी केला तरी पण चालेल. जास्त पण तेल आपल्याला वापरायचं नाही, नाहीतर मग आपली चकली ही तेलात विरघळू शकते. इथे आपण तेल काढून बाजूला घेतलेलं आहे आणि त्याच कपाने आपल्याला 2 कप एवढं पाणी घ्यायचं आहे. त्यातील 1.5 कप पाणी मी गरम करायला ठेवणार आहे आणि अर्धा कप पाणी आपल्याला असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. ते पाणी आपण नंतर पीठ मळताना वापरणार आहोत. यानंतर पिठात आपण मसाले टाकून घेणार आहोत. यामध्ये आपण अगदी पाव चमचा एवढी हळद टाकलेली आहे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे मी इथे लाल तिखट टाकणार आहे. इथे मी चकलीचा जो रेडीमेड मसाला असतो तो वापरणार आहे. त्याने चकलीला कलर खूप छान येतो. तुमच्याकडे जर जुनी मिरची पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता. लाल मिरची पावडरनी त्याचा कलर एकदम लाल असा येतो आणि त्याच्यापेक्षा मला हा थोडा माइल्ड कलर असतो तो आवडतो. त्यामुळे मी हा तयार मसाला आहे तो यामध्ये टाकणार आहे आणि आपल्याला यामध्ये बाकीचे दुसरे मसाले टाकण्याची काही गरज नाही, कारण आपण ही भाजणी दळून आणताना यामध्ये जिरे, ओवा, धणे आणि बडीशेप टाकली होती. या मसाल्यामध्ये तिखट, मीठ आणि थोडेफार गरम मसाले असतात. शिवाय थोडेसे तीळ असतात आणि हा मसाला वापरला तर आपल्या चकलीला कलर हा खूप छान येतो. यानंतर आपल्याला यामध्ये खूप सारे तीळ टाकायचे आहेत. तीळ टाकणं हे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे. यामध्ये तुम्ही सफेद तीळ टाकू शकता किंवा काळे तीळसुद्धा टाकू शकता. त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. इथे मला हातानेच व्यवस्थित प्रमाण समजतं म्हणून मी हातानेच मीठ यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर आपण इथे गॅसवरती तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. गरम झालेलं तेल आपल्याला या पिठामध्ये छान असं ओतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला उलथण्याने याला एकसारखं करून घ्यायचं आहे. तेल खूप गरम आहे त्यामुळे यामध्ये हात न घालता उलथण्याने किंवा चमच्याने सगळ्यात आधी आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पीठ थोडंसं कोमट झाल्यानंतर म्हणजे जेव्हा वाटेल की आपण याला हात लावू शकतो त्यावेळी दोन्ही हाताने याला आपण छान असं चोळून घ्यायचं आहे. पूर्ण पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. पिठाला सर्व ठिकाणी हे तेल छान लागायला हवं. नंतर हे पीठ आपल्याला असं थापून ठेवायचं आहे. त्यानंतर आपण इथे पाणी कोमट करून घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला 10 मिनटं असंच थापून ठेवायचं आहे आणि आपण जेव्हा चकल्या पाडणार तेव्हा ते पीठ नॉर्मलचं कोमट असायला हवं, एकदम थंड नसावं. त्यामुळे आपण सर्व पीठ एकदम न मळता यातील अर्धं पीठ हे एका साईडला काढून ठेवणार आहोत आणि अर्ध्या पिठामध्येच आपण आता गरम पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. पिठाला असं तेल लावून आपण जास्त वेळासाठी सुद्धा ठेवू शकतो. एकदम जर पीठ मळलं तर मग चकल्या बनवताना खूप घाई होते आणि पीठ थंड झालं तर मग चकल्या तुटू शकतात. त्यामुळे आपण असं सुद्धा करू शकतो. तर इथे मी थोडं थोडं पाणी टाकून उलथण्याने याला असं एकसारखं करून घेणार आहे. पाणी हे थोडं कोमटपेक्षा जास्त गरम असावं आणि नंतर आपण याला छान असं मळून घ्यायचं आहे. चकल्या छान याव्यात यासाठी हे पीठसुद्धा छान मळणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे या पिठाला खूप असं मळून घ्यावं लागतं. आता इथे आपण याचा गोळा होईल असं वाटलं की यातील असे गोळे बनवून बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि नंतर जेव्हा आपण चकल्या बनवणार तेव्हा त्यातील एक एक गोळा घेऊन त्याला पाण्याचा हात घेऊन छान असं मळून घ्यायचं आहे. एका वेळी
चकलीच्या साच्यात बसेल एवढा गोळा आपल्याला छान असा मळून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता तुम्ही मी यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून याला छान असं मळून घेतलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण भाकरी छान व्हावी यासाठी पीठ छान असं मळून घेतो, त्याच पद्धतीने आपल्याला या चकल्यासाठीचं सुद्धा पीठ भाकरीप्रमाणे छान असं मळून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा आणि आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता तुम्ही जसजसं हे पीठ मळलं जाईल तसा याचा कलर देखील अगदी छान आलेला आहे। इथे आपला चकलीचा साचा सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। चकलीच्या अशा 2 चकत्या असतात, त्यातील ही चकती आपल्याला वापरायची आहे। याला मी तेल लावून घेतलेलं आहे। या चकतीमुळे चकल्याला काटे खूप छान येतात। या साच्याला मी आतून सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हा साचा बंद करून घ्यायचा आहे, म्हणजे हे पीठ साच्याला चिटकत नाही। तर इथे आपला साचा तयार झालेला आहे। पीठसुद्धा आपण छान असं मळून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा आपण गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपण पीठ भरून घ्यायचं आहे। पीठ हे आपल्याला परत एकदा एकसारखं करून घ्यायचं आणि नंतरच भरायचं आहे। यामुळे या साच्यामध्ये हवा भरली जात नाही आणि चकल्या ह्या न तुटता अगदी छान अशा बनून तयार होतात। आता यामध्ये हवा राहणार नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ दाबून दाबून असं भरून घ्यायचं आहे। पीठ भरून साचा आपला तयार झालेला आहे। आता आपण चकल्या पाडून घेणार आहोत। इथे आपल्या एकसारख्या चकल्या याव्यात यासाठी मी प्लेट्स घेतलेल्या आहेत। प्लेटवरती आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। प्लेटवरती चकल्या पाडल्यामुळे चकल्या एका आकाराच्या होतात, शिवाय तेलात सोडताना सुद्धा आपल्याला एकदम सोपं होऊन जातं। प्लेटऐवजी आपण पेपर कट करून सुद्धा घेऊ शकतो। इथे पाहू शकता तुम्ही आपण एक चकली बनवून घेतलेली आहे। चकली पाडताना मधून सुरुवात करायची आणि हा साचा गोल गोल फिरवत आपल्याला चकली पूर्ण करायची आहे आणि या चकलीचं शेवटचं टोक हे बाजूला चिटकवून घ्यायचं आहे, जेणेकरून हे तेलात सुटणार नाही। याच पद्धतीने आपण सर्व चकल्या पाडून घेणार आहोत। चकली पाडताना त्याचे वेढे एकदम जवळ घ्यायचे आहेत, यामुळे आपल्या चकल्या दिसायला सुद्धा छान दिसतात आणि तेलात सुटत देखील नाहीत। इथे आपण चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। तेल गरम झालेलं आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करून घेतलेलं आहे। प्लेटवरून हातावरती अशी चकली काढून घ्यायची आणि पटकन तेलात सोडायची। प्लेटमुळे चकली तेलात सोडणं अगदी सहज शक्य होतं। या पद्धतीने आपण पटकन आणि बिना मोडता चकल्या तेलामध्ये सोडू शकतो। चकल्या आपल्याला लगेचच हलवायच्या नाहीत, एक बाजू छान सेट होऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच चकलीला आपण पलटी करून घेणार आहोत। या पद्धतीने इथे पाहू शकता तुम्ही आपण चकलीला बिलकुलसुद्धा टच न केल्यामुळे न तुटता आपली चकली ही छान अशी सेट झालेली आहे। याची दुसरी बाजूसुद्धा छान भाजू द्यायची आहे। तोपर्यंत आपण इथे प्लेटवरती चकल्या पाडून घेतलेल्या आहेत आणि चकल्या काढून घेण्यासाठी एका प्लेटवरती चाळणसुद्धा ठेवून घेतलेले आहे। त्यामुळे एक्स्ट्राचं जर काही तेल राहिलं असेल तर ते प्लेटमध्ये निघून जाईल। चकल्या बनवताना काही ठराविक टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्या चकल्या ह्या बिलकुलही तेल पीत नाहीत किंवा मग तेलात विरघळतसुद्धा नाहीत आणि एकदम छान अशा बनून तयार होतात। इथे मी तुम्हाला अजून एकदा प्लेटवरती चकली पाडून दाखवणार आहे। पीठ जर आपण व्यवस्थित मळून घेतलं तर आपली चकली ही न तुटता छान अशी बनून तयार होते। आता तेलातल्या चकल्यासुद्धा आपल्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत। इथे पाहू शकता तुम्ही याचा कलर किती छान आलेला आहे। आता याच्यातील एक्स्ट्राचं तेल निघून जाण्यासाठी मी याला चाळणीवरती टाकून घेतलेला आहे। इथे मी तुम्हाला चकली तेलात सोडण्याची दुसरी पद्धत दाखवणार आहे। ती म्हणजे आपण यातील एक चकली घेऊन झाऱ्यावरती अशी ठेवून घ्यायची आणि तेलात अशी सोडायची। यामुळे आपल्याला चटकासुद्धा लागणार नाही। एकाच वेळी तेलामध्ये कमीत कमी 3 ते 4 चकल्या सोडाव्या, जास्त चकल्या सोडू नये, नाहीतर मग चकल्या तुटू शकतात। चकल्या तळताना शक्यतो पसरट भांडं वापरावं, त्यामुळे यामध्ये थोड्या जास्त चकल्या बसतात। त्यामुळे इथे मी हा पॅन वापरलेला आहे। या पॅनमध्ये कमीत कमी 4 चकल्या आरामात बसतात। तर या चकलीला सुद्धा आपण याची एक बाजू सेट झाल्यानंतर पलटी करून घेतलेला आहे आणि याच्यातील बुडबुडे यायचे कमी झाल्यानंतर ओळखावं की ही चकली भाजली गेलेली आहे। याला जास्त पण डार्क करायचं नाही, नाहीतर मग याची कुकिंग प्रोसेस चालू असते आणि थोड्या वेळानंतर ही अगदीच काळपट पडून जाते। तर या चकलीची दुसरी बॅचसुद्धा आपली तळून झालेली आहे। इथे पाहू शकता तुम्ही याला कलर किती छान आलेला आहे। हे सुद्धा आपल्याला चाळणीवरती काढून घ्यायचं आहे।
आपण जे पीठ बाजूला काढून ठेवलं होतं ते याच पद्धतीने मळून घेऊन याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे पाहू शकता तुम्ही आपल्या सर्व चकल्या बनून तयार झालेल्या आहेत आणि याला कलरसुद्धा अगदी छान आलेला आहे. बिना मोडता आणि तेलात न विरघळता आणि जास्त न तेल पिता आपल्या छान अशा चकल्या ह्या बनून तयार झालेल्या आहेत. यामध्ये आपण पांढरे तीळ वापरलेले आहेत. याऐवजी तुम्ही काळे तीळसुद्धा वापरू शकता. काही ठराविक टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपण सुद्धा अगदी परफेक्ट चकल्या बनवू शकतो. इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली नाही, त्यामुळे याचा कलर थोडासा माइल्ड आलेला आहे, पण मला असाच कलर आवडतो. शेवटची चकली मी ही एवढी मोठी बनवून घेतलेली आहे आणि अगदी शेवटपर्यंत न तुटता ह्या आपल्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत. इथे पाहू शकता तुम्ही याला कलर देखील खूप छान आलेला आहे आणि याची चव देखील खूप छान होती. चकली बनवताना वापरलेलं सर्व साहित्य प्रमाणासह मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. या पद्धतीने आपण अशा खमंग आणि खुसखुशीत भाजणीच्या चकल्या घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो. यातील एक चकली घेऊन मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे. ही किती खुसखुशीत झालेली आहे ती. अगदी याला थोडंसं प्रेस करताच लगेच या चकल्या तुटलेल्या आहेत. यावरून तुम्हाला ओळखलंच असेल की आपल्या चकल्या या एकदम खुसखुशीत अशा बनून तयार झालेल्या आहेत. तुम्हीसुद्धा या दिवाळीमध्ये या पद्धतीने चकलीची भाजणी आणि भाजणीच्या चकल्या नक्की बनवून पहा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.